1 मार्चपासून या वस्तूंचे भाव दुप्पट होणार. मार्च महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच आपल्या घरगुती वापरातील अशा गोष्टींचे भाव वाढणार आहेत ज्यामुळे सर्वसामान्यांच्या महिन्याचं बजेट संपून जाणार आहे. आता जर तुम्हाला या महागाईच्या झटक्यापासून वाचायचं असेल तर या गोष्टी तुम्ही आजच खरेदी करून ठेवा. कारण की जर तुम्ही घाई केली नाही आणि जर तुम्ही 1 मार्च नंतर या गोष्टी घ्यायला गेलात तर तुम्हाला दुप्पट किंमत देऊन या वस्तू घ्याव्या लागू शकतात. या अशा वस्तू आहेत की ज्या आपल्या घरामध्ये दररोज लागतात, ज्याच्याशिवाय आपला स्वयंपाकच होत नाही, आपलं पोट भरू शकत नाही, आपली कोणतीही गरज याच्याशिवाय भागू शकत नाही. जर तुम्ही या वस्तूंची यादी जर ऐकली, याची जर नावं तुम्ही पाहिली तर नक्कीच तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. कारण की प्रत्येक माणसाला, देशातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातल्या व्यक्तीच्या खिशावर आता परिणाम होणार आहे. प्रत्येकाच्या पाकिटाला कात्री लागणार. तुमच्या महिन्याला जेवढे पैसे लागतात का त्याच्यापेक्षा दुप्पट पैसे लागणार आहेत. कारण की 1 मार्चपासून अशा काही वस्तू आहेत की ज्या दररोज लागणार आहेत त्या मोठ्या प्रमाणात महागणार आहेत, तर काही वस्तू यातल्या अशा आहेत की ज्याची किंमत तिप्पट होणार आहे. खरंच ही माहिती एक प्रकारचा इशारा आहे. कारण की पहा, मार्च महिना सुरू व्हायला आणि फेब्रुवारी संपायला अगदी काही मोजके दिवसच शिल्लक राहिलेले आहेत. आणि ही बातमी जशी आलेली आहे तेव्हापासून दुकानांमध्ये गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे. लोक आता सामान भरून ठेवत आहेत. जे लोक सामान भरणार नाहीत त्यांचं मोठं नुकसान होणार आहे. पहा, जर या गोष्टी तुम्ही आजच घेतल्या नाहीत, नंतर दुकानांमध्ये देखील या वस्तू संपून जातील आणि तुम्हाला मग महागड्या किमतीमध्ये खरेदी करावं लागेल. मग आपण सगळ्यात आधी पाहणार आहोत की कोणत्या त्या वस्तू आहेत की ज्यांचे भाव हे 1 मार्चपासून अतिशय भयानक पद्धतीने वाढणार आहेत. तुम्ही कोणत्या कोणत्या वस्तू कशा पद्धतीने खरेदी करून ठेवायच्या, कसा स्टॉक करायचा की ज्यामुळे तुमचं महिन्याचं जे बजेट आहे ते बिघडणार नाही. तुम्हाला या महागाईच्या वेळख्यातून वाचायचंय, कशा पद्धतीने वाचायचंय, सगळ्या वस्तूंची यादी तुमच्या समोर आता सांगितली जाणार आहे. पहा, या यादीतल्या वस्तू अशा आहेत की ज्या सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत लागतात. कदाचित तुम्ही इथून पुढे बातमी पाहायला बंद करू शकता. तुम्हाला असं वाटेल, चला मग झाल्यावर बघू, एवढा काय फरक पडणार आहे. पण लक्षात घ्या, या वस्तू अशा आहेत की याच्याशिवाय जगणं मुश्किल होणार आहे आणि तुम्हाला त्या महाग जरी झाल्या तरी देखील घेतल्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे तुमच्याकडे फार थोडे दिवस बाकी आहेत. कारण की आता दुकानांमध्ये गर्दी व्हायला सुरुवात होणार आहे. मार्केटमध्ये लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करतील आणि त्यावेळेस तुमच्याकडे पैसे असूनही तुम्हाला त्या वस्तू स्वस्तात घेता येणार नाहीत. त्यामुळेच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे सांगणार आहोत की कोणत्या वस्तू महाग होणार आहेत, कोणत्या वस्तू दुप्पट किमतीने होणार आहेत, कोणत्या वस्तू तुम्हाला लगेच खरेदी कराव्या लागणार आहेत, कोणत्या वस्तू कुठून आणायच्या, कशा साठवायच्या, सगळी माहिती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत समजून जाणार आहे. पहा, हा व्हिडिओ फक्त इथून पुढे 2 मिनिटं राहिलेला आहे. जे लोक 2 मिनिटं हा व्हिडिओ पाहतील त्यांचा हा 100% हजारोंचा नाही लाखोंचा फायदा होऊ शकतो. लक्षात घ्या, ही माहिती कुठेही तुम्हाला न्यूज चॅनलवर, पेपरमध्ये पाहायला मिळणार नाही. कारण की ह्या बातम्या अशा तज्ज्ञ लोकांकडून समजलेल्या आहेत की जे या व्यवसायामध्ये 50 वर्षांपासून आहेत. आमच्या टीमने काही लोकांशी गुपित चर्चा केली आहे आणि त्यांच्याकडून ही माहिती मिळालेली आहे. बऱ्याच वेळा तुमच्या लक्षात आलं असेल, लोकांना समजतच नाही की कधी गोष्टींचे भाव वाढतात, वाढत जाऊन ते दुप्पट होतात, लक्षात येत नाही, महिन्याचा खर्च वाढतो. पण जे दुकानदार असतात, जे व्यापारी लोक असतात, तर ते त्या गोष्टी आधीच खरेदी करून ठेवतात, स्टॉक करून ठेवतात, ज्यामुळे त्यांचा प्रचंड फायदा होतो आणि ग्राहकांचे नुकसान होत असतं. अर्थात तो त्यांचा व्यवसाय आहे, पण ग्राहकाने जरी त्यांच्यापुरता स्टॉक करून ठेवला तरी त्यांचा हजारोंचा फायदा होऊ शकतो. अशीच माहिती तुमच्यासाठी आज व्हिडिओच्या माध्यमातून आलेली आहे. असे काही तज्ज्ञ व्यापारी लोक आहेत, त्यांच्याशी बसून आमच्या टीमने चर्चा केली आणि त्यांच्या माध्यमातून ही अतिशय गुपित आणि सगळ्यात कामाची माहिती तुमच्यासाठी आणलेली आहे. पहा, अजिबात वेळ न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करतोय. लक्षात घ्या, 100% तुमचा फायदा होणार आहे. पुढील 2 मिनिटं जर तुम्ही या व्हिडिओला दिले तर तुमचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आपण टप्प्याटप्प्याने पहिल्यांदा लिस्ट पाहणार आहोत. पहिली वस्तू कोणती, दुसरी कोणती, तिसरी कोणती, चौथी कोणती, पाचवी कोणती, ती कशा पद्धतीने वाढणार, काय भाव तिचे होणार, काय कारण आहे हे समजून घेणार आणि स्टॉक कशा पद्धतीने करायचा. पहा, 2026 मध्ये सगळ्यात जास्त भाववाढ होणार आहे 1 मार्चपासून आणि त्या भाववाढीपासून वाचायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे.
आता पाहूयात आपण पहिली वस्तू. यादीतील सर्वात पहिली वस्तू जिचे भाव 1 मार्च 2026 नंतर मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत ती यादी प्रसिद्ध झाली आहे. यादीतली ही पहिली वस्तू इतकी महत्त्वाची आहे की ती दररोज स्वयंपाकात लागतेच. महिलांना खास करून ही बातमी ऐकल्यानंतर धक्का बसू शकतो, कारण या वस्तूचे दर वाढणार आहेत असे कळताच किचनचं बजेट हालणार आहे. ही वस्तू अशी आहे की जिच्याशिवाय जेवण बनूच शकत नाही आणि जिचे भाव आधीच खूप वाढलेले आहेत. ती वस्तू आहे खाद्यतेल. खाद्यतेलाचे भाव सध्या वाढत आहेत आणि आता 1 मार्च नंतर यात आणखी मोठी वाढ होण्याची चिन्हे निर्माण झालेली आहेत. मागील वर्षभराचा विचार केला तर खाद्यतेलाच्या किमतीत जवळपास 30% वाढ झालेली पाहायला मिळाली आहे आणि आता हीच वाढ 1 मार्च नंतर दुप्पट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जर तुम्हाला पुढच्या काही महिन्यांसाठी तेल भरून ठेवायचे असेल तर आजच किंवा 28 फेब्रुवारीच्या आत खरेदी करा. तेलाच्या किमतीने सध्या उच्चांक गाठला आहे, कळस गाठला आहे. रोजच्या जीवनातील तेल ही अशी वस्तू आहे की जिच्याशिवाय कुठलीही भाजी होत नाही. पोळीला लावायला तेल लागते, फोडणीला तेल लागते, त्यामुळे तेलाची खरेदी तुम्ही लगेच करून ठेवू शकता. आता हे तेल कसे साठवायचे, किती खरेदी करायचे याची माहिती मी व्हिडिओच्या शेवटी देणारच आहे, पण त्याआधी दुसरी महत्त्वाची वस्तू जिचे भाव देखील प्रचंड वाढणार आहेत. 2 नंबरची ही वस्तू अशी आहे की तिची किंमत जर वाढली, तिची किंमत जर दुप्पट झाली तर तुमच्या घराच्या बजेटवर तिपटीने परिणाम होणार आहे. तुमचा महिन्याचा किराण्याचा खर्च तिप्पट होणार आहे. ती वस्तू अशी आहे की ती आपल्या ताटात लागतेच आणि जिच्याशिवाय आहार पूर्ण होत नाही, ती म्हणजे डाळ आणि कडधान्य. दुसरी वस्तू आहे विविध प्रकारच्या डाळी आणि कडधान्य. आपल्या रोजच्या जीवनात वरण भात किंवा उसळ याचा वापर होतच असतो. महागाईमुळे डाळी आणि कडधान्याचे भाव देखील भडकणार आहेत. गेल्या काही महिन्यात डाळींच्या किमतीमध्ये 20% वाढ झालेली पाहायला मिळाली आहे आणि आता हीच वाढ 1 मार्च नंतर दुप्पट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तिसरी वस्तू आहे साखर. पहा, साखरेचा वापर चहा कॉफीसाठी असू द्या किंवा सणावाराला गोड पदार्थ बनवण्यासाठी असू द्या, साखरेशिवाय हे सगळे अपूर्णच आहे. मागील वर्षी साखरेच्या दरात 15% वाढ झाली होती आणि आता तोच भाव दुपटीने वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे जर तुम्ही साखरेचा वापर जास्त करत असाल तर साखर देखील तुम्ही लवकरात लवकर 1 तारखेच्या आत खरेदी करून ठेवणे फायदेशीर ठरू शकते. आता गोड पदार्थांनंतर बोलूया चौथ्या गोष्टीविषयी. ती गोष्ट अशी आहे की जिच्याशिवाय तुमचे वाहन जागेवरून हलत नाही. तुम्हाला कुठे बाहेर गावाला जायचे असेल, एखाद्या प्रवासाला जायचे असेल, ऑफिसला जायचे असेल किंवा कामाला जायचे असेल तर तुम्ही गाडीवर जाता. मग ती मोटरसायकल असो किंवा 4 चाकी वाहन, ते चालते पेट्रोल किंवा डिझेलवर. आणि आता पेट्रोल डिझेलच्या बाबतीत देखील 1 मार्च 2026 पासून मोठी बातमी समोर येत आहे. पेट्रोल डिझेलचे भाव काय असू शकतात याची मोठी शक्यता किंवा एक मोठ्या भाववाढीचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. आपल्या लिस्टमध्ये पेट्रोल डिझेलला आपण महत्त्वाच्या स्थानी ठेवले आहे. पेट्रोल डिझेलचा भाव ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. पेट्रोलमध्ये गेल्या 6 महिन्यात 10% आसपास वाढ झालेली दिसून आलेली आहे. आता याचे भाव प्रचंड वाढण्याची शक्यता आहे, कारण देश-विदेशात आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्धाचे सावट थोड्याफार प्रमाणात सुरू आहे. इराण, इराक असेल किंवा इस्रायल असेल, या ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे. त्यातच अमेरिका आणि इतर देशांच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाल्यास किंवा रशियासोबतच्या करारात काही बदल झाल्यास त्याचा थेट परिणाम इंधनावर होतो. जर परिस्थिती अशीच राहिली आणि युद्ध भडकले तर त्याचा परिणाम डायरेक्ट पेट्रोल डिझेलच्या किमतीवर होत असतो. त्यामुळे तो परिणाम तुमच्या प्रवास खर्चावर आणि प्रवासामुळे वाढणाऱ्या इतर गोष्टींवर होणार आहे. त्यामुळे शक्य असल्यास आपल्या वाहनांमध्ये, गाड्यांमध्ये पुरेसे पेट्रोल डिझेल 1 तारखेच्या आधीच म्हणजे महिन्याच्या सुरुवातीलाच भरून घ्या. तेल कंपन्या दर महिन्याच्या 1 तारखेला इंधनाच्या नवीन किमतींचे संशोधन करतात, आढावा घेतात आणि नव्या किमती जाहीर करतात. त्यामुळे 1 मार्च 2026 नंतर पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये वाढ किंवा चढ उतार पाहायला मिळू शकतो. त्यामुळे नक्कीच 1 मार्चच्या आधी तुम्ही गाडीमध्ये पेट्रोल भरून घ्या. आता पुढची गोष्ट आहे महिलांच्या आवडीची. ती दररोज लागत नाही, पण तिचा भाव दररोज पाहिला जातो. एक अशी गोष्ट की जिच्याविषयी संपूर्ण भारतीय महिलांमध्ये आणि पुरुषांमध्येही प्रचंड आकर्षण आहे, ती म्हणजे सोनं. सोनं ही एक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. दागिन्यांकरता महिलांसाठी हा एक लोकप्रियतेचा विषय आहे. पण सोन्यात मागील 1 वर्षामध्ये 25% वाढ झाली आहे आणि सोनं सध्या 1 लाखाच्या आसपास किंवा त्याही पुढे गेलं आहे. सोन्याने विक्रमी पातळी केव्हाच पार करून घेतली होती. एका प्रसिद्ध संस्थेने एक अंदाज वर्तवला आहे की 2026 या वर्षामध्ये सोन्याचा जो भाव असणार आहे तो कदाचित 1 लाख ते 1.5 लाखाच्या दरम्यान असू शकतो किंवा 1.5 लाखाचा टप्पाही पार करू शकतो. कदाचित 2 लाखाचा टप्पाही पार होईल असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे जर तुम्हाला सोन्यात गुंतवणूक करायची असेल किंवा पुढील वर्षी येणाऱ्या लग्नासराईसाठी सोनं खरेदी करायचे असेल तर तुम्ही नक्कीच जे सोने खरेदीदार तज्ज्ञ आहेत त्यांचा सल्ला घेऊन टप्प्याटप्प्याने सोने खरेदीचा विचार करू शकता. कारण की येणाऱ्या काळात जर सोन्याचा भाव जर आकाशाला भिडला तर त्यावेळेस तुमचे बजेट विशेषतः लग्नाच्या वेळेस कोलमडू शकते. सोनं कदाचित 1.5 लाख ते 2 लाख रुपये प्रतितोळा आपल्याला पाहायला मिळू शकते, असा अंदाज प्रसिद्ध अर्थतज्ञांनी वर्तवलेला आहे.
सोन्याच्या भावातील ही उसळी जर कायम राहिली तर सोनं सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर महाग झालेले पाहायला मिळू शकते. आता आणखी एक गोष्ट जी महिला, पुरुष, लहान मुले सगळ्यांना लागते, या गोष्टीशिवाय तुमचा दिवस सुरू होत नाही आणि रात्र देखील संपत नाही. ती गोष्ट आहे मोबाईलचे रिचार्ज. पहा, मोबाईलचे रिचार्ज जे आहे ते इथून पुढे 1 मार्च 2026 नंतर वाढू शकतात. आपल्या जगण्याचा एक मुख्य भाग बनलाय मोबाईल आणि मोबाईलचा आत्मा असतो रिचार्ज. रिचार्जच्या खर्चामध्ये देखील प्रचंड वाढ होणार आहे. रिचार्ज महागल्यामुळे तुमच्या मासिक बजेटवर नक्कीच परिणाम होणार आहे. सोन्याबरोबरच जिचा भाव नेहमी पाहिला जातो ती म्हणजे चांदी. चांदीचे भाव देखील मोठ्या प्रमाणात वाढू शकतात. दररोज सोन्याच्या भावामध्ये उलथापालथ होत आहे. तसेच चांदीमध्ये देखील मागील वर्षभरात 22% पेक्षा जास्त वाढ झालेली आहे. प्रेक्षकांनो, ही होती ती यादी ज्या वस्तूंचे भाव 1 मार्चपासून तुमच्या खिशाला कात्री लावणार आहेत. आता प्रश्न उरतो तो म्हणजे या महागाईच्या संकटातून स्वतःला कसं वाचवायचं. तज्ज्ञांचा सल्ला मानला तर काही गोष्टींचं नियोजन तुम्ही आजच करणं गरजेचं आहे. माझा तुम्हाला कळकळीचा सल्ला आहे की तेल, साखर आणि डाळी यांसारख्या वस्तू ज्या खराब होत नाहीत त्यांचा किमान 2-3 महिन्याचा स्टॉक तुम्ही 28 फेब्रुवारीच्या आतच करून ठेवा. जरी भाव वाढले नाही तरी साठलेला माल तुमच्या उपयोगालाच येणार आहे. तुमचं बजेट बिघडणार नाही. त्याचबरोबर गहू, ज्वारी आणि बाजरी यांसारखे धान्यही आपल्याला वर्षभर लागतात. त्यांचा साठा किमान 6 महिन्यांसाठी करून ठेवणे कधीही गरजेचे शहाणपणाचेच ठरेल. कारण एकदा का भाव वाढले की साठवणूक करणं सुद्धा महागात पडतं. लक्षात घ्या, ही माहिती आम्ही खूप मेहनतीने आणि अनुभवी व्यापाऱ्यांशी चर्चा करून तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. वेळ कमी आहे त्यामुळे आजच आपल्या जवळच्या दुकानातून किंवा होलसेल मार्केटमधून ज्या वस्तूंची खरेदी करून घ्या. तुमची एक छोटीशी खबरदारी तुमचे हजारो रुपये वाचू शकते. आता मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, तुम्ही तुमच्या घरचा महिन्याभराचा साठा भरला आहे का? किंवा तुमच्या भागात सध्या तेलाचे आणि साखरेचे भाव काय सुरू आहेत? तुमच्या कमेंट्समुळे इतर प्रेक्षकांनाही बाजारभावाची कल्पना येईल. अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचाही फायदा होईल. सतर्क रहा, सुरक्षित रहा. धन्यवाद.